जय भीम. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी घेण्यात आली होती आणि या प्रश्नपत्रिकेचे उत्तरपत्रिका मॉडेल उत्तरपत्रिका तिचा पहिला भाग आपण पाहिलेला आहात. पहिल्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 2 पाहिलेले आहेत. आज आपण या दुसऱ्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 हे पाहणार आहोत. तर बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3 असा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. तर यामध्ये या प्रश्न तिसऱ्यामधील पहिला प्रश्न आहे, धम्मध्वजाचे रंग क्रमवार लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत की धम्मध्वजाचे 5 रंग आहेत. त्यामध्ये पहिला रंग येतो निळा, दुसरा पिवळा, तिसरा लाल, चौथा पांढरा आणि पाचवा केसरी. तर अशा पद्धतीने आपण 5 रंग लिहायचे आहेत. प्रश्न तिसऱ्यातील दुसरा की बौद्धांचे सण व मंगलदिन लिहा, कमीत कमी 4. तर या ठिकाणी आपण सणांमध्ये आपण लिहू शकतो बुद्ध जयंती, भीम जयंती, अशोका विजयादशमी. आणि मंगल दिनामध्ये आपण लिहू शकतो 12 पौर्णिमा. त्याचबरोबर 14 एप्रिल भीमजयंती किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिन, माता रमाई जन्मदिवस, त्याचबरोबर भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस हे मंगलदिन म्हणून आपण साजरे करू शकतो. तर अशा पद्धतीने यांचे उत्तर लिहायचे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये विवाहविधीच्या वेळी वराचे व वधूचे वय किती असावे. आता या प्रश्नाचे उत्तर वराचे वय आपण 21 लिहावे आणि वधूचे वय 18. तर हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न चौथा आहे, महामंगलसूत्र हे भगवंतांनी कोठे व त्यात किती मंगल सांगितलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार आहोत की महामंगलसूत्र भगवंताने श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेत वनामध्ये सांगितलेले आहेत आणि त्यांची संख्या आहे 38 महामंगल त्या ठिकाणी सांगितलेली होती. तर अशा पद्धतीनं चौथ्याचं उत्तर आपण लिहायचे. प्रश्न 5वा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संस्था त्यांची नावे लिहा. तर आपण बाबासाहेबांच्या संस्थांची नावं अशा पद्धतीने लिहायची आहेत. पहिली बहिष्कृत हितकारिणी सभा, त्यानंतर दुसरी समता सैनिक दल, तिसरं आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन, चौथं पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि पाचवं आहे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. अशा पद्धतीनं आपण 5 संस्थांची नावे त्या ठिकाणी लिहायची आहेत. 6वा प्रश्न आहे, बोधिसत्व म्हणजे काय. तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा माणूस. बोधी म्हणजेच ज्ञान आणि सत्व म्हणजेच कसोटी. तर बोधिसत्व 10 सामर्थ्य प्राप्त करून झालेला असतो, म्हणजे त्याने 10 पारमिता पूर्ण करायचे असतात. तर अशा पद्धतीनं आपण बोधिसत्व म्हणजे काय हे त्याचं उत्तर आपण लिहायचे. पुढचा प्रश्न आहे तो 7वा प्रश्न आहे की यामध्ये आपण वैशाख पौर्णिमेला त्रिगुणी पावन पौर्णिमा असे का म्हणतात, असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहायचे की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाच्या जीवनात 3 घटना घडलेल्या आहेत आणि त्या 3 घटना अशा आहेत. सिद्धार्थाचा जन्म ही पहिली घटना आहे, दुसरं आहे सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती आणि तिसरी घटना आहे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण. तर ह्या तिन्ही घटना ह्या बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना वैशाख पौर्णिमेला घडलेल्या आहेत, म्हणून त्या पौर्णिमेला त्रिगुणी पावन पौर्णिमा असे म्हणतात. प्रश्न 8वा, तथागत बुद्धांनी सारनाथ येथे ज्यांना प्रथम उपदेश केला त्या 5 परिव्राजकांची नावे लिहा. तर ते 5 परिव्राजक त्यांची नावे अशा पद्धतीने आहेत. पहिला एक कौंडिन्य, दुसरा अश्वजित, तिसरा कश्यप, चौथा महानाम आणि 5वा
भद्दीय. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचे. पुढचा प्रश्न आहे, पंचशिलामध्ये कोणते शील जोडले की अष्टशील होते? तर पंचशिलामध्ये 5 शील तर आहेतच आणि त्याच्यातील 5वं शील जे आहे ते कामे सुमिच्छा चारा वेरमणी असं शील आहे. त्याच्याऐवजी यामध्ये अष्टशिलामध्ये अब्रह्मचर्य वेरमणी असं शील या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि पुढचे 3 जे शील आहेत ते शील असे आहेत, विकाल भोजन वेरमणी, नच्च गीत वादित वेरमणी, उच्च सयना महासयना वेरमणी. हे जे 3 आहेत म्हणजे 5 आणि 3 8 अशा पद्धतीनं हे अष्टशील होत असतं. पुढचा 10वा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवलेल्या 4 डॉक्टरेट पदव्या लिहा. तर या प्रश्नाचं उत्तरामध्ये आपण लिहिणार आहोत. पहिली पदवी आपण लिहिणार आहोत PhD. त्यानंतर दुसरी आहे DSc. तिसरी पदवी लिहिणार आहोत LLD म्हणजेच डॉक्टर ऑफ लेजिस्लेटिव्ह. आणि चौथी पदवी आहे DLit म्हणजेच डॉक्टर ऑफ लिटरेचर. तर अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवलेल्या पदव्या आपण या ठिकाणी या पद्धतीने लिहायचे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 हा फरक स्पष्ट करा अशा पद्धतीचा आहे. तर यामध्ये आपल्याला फरक सांगितलेला पहिला श्रद्धा आणि अंधश्रद्धा या 2 शब्दांचा आपल्याला या ठिकाणी फरक लिहायचे. तर पहिल्यांदा आपण श्रद्धेच्याबद्दल माहिती लिहिणार आहोत. तर श्रद्धा कशाला म्हणणार आपण? तर श्रद्धेमध्ये विश्वास असतो. जे 10 बल आहे ते 10 बलापैकी एक बल म्हणजे श्रद्धा. श्रद्धेमध्ये निष्ठा असते, श्रद्धेमध्ये भरवसा असतो. अशा पद्धतीनं श्रद्धेच्या बाबतीत आपण लिहायचे. अंधश्रद्धेच्या बाबतीत लिहिताना आपण लिहायचे, अंधश्रद्धा ही आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे. अंधश्रद्धेमध्ये आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे. तसेच अंधविश्वास, जादूटोणा, तंत्रमंत्र, नरबळी, भूतप्रेत, पिशाच याबाबत अफवा पसरवणे म्हणजेच अंधश्रद्धा होय. तर अशा पद्धतीनं श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये आपण फरक लिहायचे. पुढचा प्रश्न जो आहे तो भिक्खू आणि बौद्धाचार्य या दोघांमधला तो फरक आपल्याला लिहायचे. तर भिक्खूमध्ये आपण लिहू शकतो की प्रवज्जा घेऊन दसशील आणि 227 विनयांचे पालन करणारा असतो तो भिक्खू. म्हणजे भिक्खू दसशील पालन करतो, त्याचबरोबर 227 विनयांचे पालन करत असतो. त्याचबरोबर तो धम्माचा उपदेश देणारा असतो, त्याला धम्मगुरूसुद्धा म्हटले जाते. आणि बौद्धाचार्य हा बौद्धांचा आचार्य असतो, बौद्धांचे संस्कार विधी पार पाडणारा असतो आणि त्या विधी संस्काराचे प्रमाणपत्रसुद्धा तो देणारा असतो. तसंच बौद्धाचार्य हा धम्माचा गाढा अभ्यासक असतो आणि प्रचारकसुद्धा असतो, धम्माचं आचरण करणारासुद्धा असतो. तर अशा पद्धतीनं बौद्धाचार्याच्या बाबतीत आपण माहिती या ठिकाणी आपण लिहायची आहे. त्याच्यानंतर तिसरी फरक स्पष्ट करायचं आहे मानवता आणि अमानवता. तर मानवतेमध्ये आपण माणुसकी, करुणा, उदारता, सहिष्णुता, दुःखहरण, तर असे जे गुण आहेत ते मानवतेमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि अमानवतेमध्ये असहिष्णुता, माणुसकीहीन, त्याचबरोबर क्रूरता, विषमता, असत्यता, अत्याचार, अन्याय, पक्षपात, बेईमानी, चारित्र्यहीन हे जे गुण आहेत हे अमानवतेमध्ये दिसून येतात. याच्यानंतर आपल्याला
पुढचा चौथी फरक स्पष्ट करामध्ये आपल्याला धम्म आणि अधम्म हे दोन सांगितलेले आहेत. तर धम्म यामध्ये आपण लिहिणार आहोत जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म, जीवनात पूर्णत्व साधणे म्हणजे धम्म, निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म, त्याचबरोबर तृष्णा विरहित जीवन जगणे म्हणजेच धम्म. अशा पद्धतीनं धम्माबद्दल आपण माहिती लिहायची. आणि अधम्मामध्ये आपण लिहिणार आहोत की दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजेच अधम्म, ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजेच अधम्म, आत्म्यावर विश्वास ठेवणे, यज्ञ यागावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. तर अशा पद्धतीनं धम्म आणि अधम्म यांच्यामध्ये आपण फरक स्पष्ट करणार आहोत. पाचवा आहे वंदना आणि प्रार्थना. तर वंदनेमध्ये आपण काय लिहिणार आहोत, तर वंदनेमध्ये त्रिरत्नांना पंचांग प्रणाम करणे. वंदनेमध्ये त्रिरत्न असतात, बुद्ध वंदना घेणे, धम्म वंदना घेणे आणि संघ वंदना घेणे. ह्या त्रिरत्ना असतात, त्यांना आपण वंदन करत असतो. आणि प्रार्थनेमध्ये काय असतं, तर इच्छित प्रार्थित गोष्टींची मागणी करणे, त्याचबरोबर अदृश्य शक्तींची आराधना करणे, देव ईश्वर यांना याचना करणे, कपोकल्पित शक्तींना आळवणे. अशा पद्धतीनं प्रार्थनेमध्ये आपण माहिती लिहू शकतो. तर या ठिकाणी आपण बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षेतील जे मॉडेल उत्तरपत्रिका या ठिकाणी पाहत असताना आपण एकूण आतापर्यंत पहिल्या व्हिडिओमध्ये 2 प्रश्नांची उत्तरं पाहिली होती आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा आणि चौथा या 2 प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. आपण या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुढचा 5वा आणि 6वा याचा व्हिडिओ पुढे बनवला जाईल, तोही अवश्य पहा ही विनंती. जय भीम.